मित्रांनो नमस्कार. दरोडेखोर एकेच ठिकाणी दरोडे सारखे टाकत नसतो की चोर असेल तर तो एकेच ठिकाणी चोरी करत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकले जातात, वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केली जाते. का तर लोकांच्या ते लक्षात येऊ नये की आपण चोर आहोत किंवा आपण दरोडेखोर आहोत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप हा पक्ष असा आहे की मातोश्रीला 2021 पासून जे लुटण्याचं काम या भाजपने सुरू केलंय आजपर्यंत ते थांबलेलं नाही. थोडक्यात काय तर मातोश्रीची राजकीय तिजोरी पूर्णपणे खाली करायची आणि राजकीय दृष्ट्या पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पांगळं करायचं या दृष्टीने भाजपची वाटचाल आहे. म्हणजे लुटमार करून देखील त्यांचं पोट भरत नाही अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आता विधान परिषदेच्या 18 जूनला निवडणुका आहेत. त्याच्यापूर्वी 6 ठिकाणी बिनविरोध निवडूनही आले महायुतीचे सर्व उमेदवार. त्यावेळी काय झालं की जे उमेदवार ठाकरे गटाने उभे केले होते ते फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजपने केलं. आपल्याला कधी कधी असं वाटतं की नाही एकनाथ शिंदे ठाकरेंचे शिलेदार म्हणा, सहकारी म्हणा फोडतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे. जर कोण फोडत असेल तर ते फडणवीस सगळी सूत्र ही मागून हलवत असतात. फक्त फरक एवढाच आहे की लुटलेला माल ते आपल्या तिजोरीत घेत नाही, तर संपूर्ण जो माल लुटलेला आहे तो ते शिंदेच्या तिजोरीमध्ये टाकत असतात. हे अनेकांच्या आता लक्षात आलं असेल. एकंदरीत स्थिती जर पाहिली तर एकनाथ शिंदेना पहिली बाहेर काढलं, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं. IT, CBI, ईडीचा वापर करून शिवसेनेचे अनेक नेते त्यावेळचे भाजपने गळाला लावले. पण ते गळाला लावताना स्वतःकडे न घेता उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांबद्दल जो राग होता, एक बदला घ्यायचा होता, तो घेण्यासाठी संपूर्ण पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार, मोठे नेते हे सगळे शिंदेच्या गळाला लावून शिंदेना आपला स्वतःची एक शिवसेना स्थापन करून दिली. मूळची कोणी तर ती भाजपने. भाजपला एकच राग, तो म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं नाही. 25 ते 26 वर्ष हातात हात घालून महाराष्ट्रात राजकारण युतीने केलं. कोणी केलं? भाजप आणि शिवसेनेने. भाजपला खरा हात कोणी दिला? दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपची ताकद नव्हती तोंडातून शब्द काढण्याचा. कित्येक नेते, मग ते नरेंद्र मोदी असो, लालकृष्ण अडवाणी असू दे, अमित शाह असू दे, ही सर्व मंडळी मातोश्रीवर यायची चर्चा करायला. पण जसे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यानंतर मात्र हळूहळू भाजपने आपला रंग बदलायला सुरुवात केली. त्यातच 2019ला विधानसभा निवडणुकीच्या आधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे आजपर्यंत गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरे सांगतात की 2.5 वर्षाचं ठरलं होतं, पहिले 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. अमित शाह म्हणतात आम्ही तसं काही बोललोच नाही, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं. पण तरी देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि ते महाविकास आघाडी सोबत निघून गेले. त्यानंतर जो मनामध्ये बदला होता, जो राग होता भाजपचा, तो राग भाजपने काढायला सुरुवात केली. अख्खी शिवसेना फोडली. म्हणजे कार्यकर्ते सोडले तर जवळपास 75 ते 70% मोठे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे फोडण्याचं काम भाजपने केलं आणि उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न केले. ठीक आहे, ते 2020ला केलं, त्यानंतर महायुतीचं सरकार आलं, आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. पण तरी देखील फडणवीस आणि भाजपच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जो राग आहे तो मला वाटतं शांत झालेला नाही. कारण आजही फोडाफोडीचं राजकारण हे भाजपकडून केलं जात आहे. फरक एवढाच आहे की शिकार भाजप घेते आणि ती शिकार मग ती शिंदेच्या कळपामध्ये टाकली जाते. आता जे उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार आहेत किंवा 9 खासदार आहेत, त्यांना फोडण्याचं काम लोकांना असं वाटतं एकनाथ शिंदे करतायत. पण एकनाथ शिंदे करत नाहीत. पडद्यामागचे सूत्रधार जर कोण असतील तर दिल्लीमधून अमित शाह आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस. त्यांना कशा पद्धतीने लालच दिली जाते, त्यांना कशा प्रकारे आमिष दाखवलं जातं. पण भाजप स्वतःकडे घेत नाही तर त्यांना फोडायचं आणि शिंदेकडे पाठवून शिंदेना मजबूत करायचं. हे डावपेच सध्या भाजपचे आहेत. ठीक आहे, 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, ते अद्याप तरी फुटलेले नाहीत. पण त्यांच्या मतदारसंघात निधी अडवून ठेवणं, त्यांच्या फायली अडवून ठेवणं, त्यांची कामं न करणं, ही कामं कोण करतं तर शिंदे नाही तर ते फडणवीस करतात. आणि मग जेव्हा हे आमदार मेतकुटीला येणार
किंवा त्यांना सांगितलं जाणार की ठीक आहे, तुमची सगळी कामं होतील, तुमच्या सगळ्या फायली हातावेगळ्या होतील, तुम्हाला चांगला मोठा विकास निधी मिळेल, तुम्हाला स्वतःला चांगले पैसे मिळतील, फक्त तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि एकनाथ शिंदेसोबत निघून जा. थोडक्यात काय तर शिंदेना मोठं करायचं नाहीये, भाजपला शिंदेना मोठं करायचं नाही. कारण शिंदे जर डोई जड झाले तर भाजपची मोठी पंचायत होईल, पण शिंदे तात्पुरते का मोठे होईना. उद्धव ठाकरे त्यांना नको आहे. उद्धव ठाकरेंचं राजकीय जे वस्ताद आहे ते पूर्णपणे नेस्ताभूत करायचं आहे भाजपला आणि खास करून फडणवीसांना. आणि त्यामुळेच आजही म्हणजे विधान परिषदेच्या ज्या आता निवडणुका आहेत त्या निमित्ताने म्हणा किंवा आमदार खासदार फोडण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हे कोणाकडून सुरू आहे, ते भाजपकडून सुरू आहे, फडणवीसांकडून सुरू आहे. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्यावर दरोडा टाकून, राजकीय दरोडा टाकून, राजकीय लुटमार करून देखील अद्याप भाजपचं पोट भरलेलं नाही. कारण भाजपला ती तिजोरी पूर्णपणे खाली करायची आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.